काही लाडकी बहीण योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळत आहेत. जवळपास अशी 85 अर्ज बाद झालेले नाही आहेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची KYCची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा KYCसाठी दिला होता. आणि ही KYC प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत, ह्या सगळ्यांमध्ये KYC प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त KYCचा नाही. यात KYCचे काही महिला असतील ज्यांनी KYC केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिनी KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, यांच्या याच्यानी आपण ती ज्यांनी KYC केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत. पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे, तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी KYC चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजूनसुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र नंतर फेब्रुवारी हप्ता ज्या लाडक्या बहिणींना आला असेल त्यांना मार्च, एप्रिल आणि मे हप्ता मिळणार का, हे या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत. महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. या योजनेमध्ये सुरुवातीला जेव्हा ही योजना सुरू झाली होती तेव्हा लाभार्थ्यांची संख्या ही 2,46,00,000 इतकी होती. पण त्याच्यानंतर 6 महिने ही व्यवस्थित चालली लाडकी बहीण योजना. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर काही ना काही निकष लागले गेले, त्याच्यामुळे लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरवण्याची सुरुवात झाली. आणि आतापर्यंत आता एप्रिलच्या जी KYC झाली होती त्याच्यानंतर मात्र 80 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्यानंतर ती संख्या 1,66,00,000 आली आहे. म्हणजे 2,46,00,000 इतकी जी होती सुरुवातीला लाभार्थ्यांची संख्या
ती आता 1,66,00,000 आली आहे. लाडकी बहीण योजनेची अटी निश्चित करताना संबंधित महिलांच्या कुटुंबांचं आता भरपूर ज्या निकष लावलेल्या होत्या त्या निकषामध्ये भरपूर महिला या अपात्र झाल्या. आता त्या निकष कोणत्या कोणत्या होत्या? महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असलं पाहिजे, ही अट निश्चित करण्यात आली होती. याशिवाय इतर अटीही त्याच्यात लागू करण्यात आल्या होत्या. म्हणजे जसं की 4 चाकी वाहन ज्या महिलांच्या नावावर असतील तर ती महिला अपात्र ठरेल. त्याच्यानंतर या योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी KYC मोहीम राबवण्यात आली होती. आता 6 महिन्यापूर्वी KYCला सुरुवात झाली होती, तर ती 30 एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली होती. याच्या अगोदर ही 31 मार्चपर्यंत याची शेवटची मुदत असताना आदिती तटकरे यांनी ही 1 महिना वाढवून 30 एप्रिलपर्यंत याची संधी देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर या योजनेतील लाडक्या बहिणीची आकडेवारी समोर आली आहे. साधारणपणे 1,66,00,000 महिला पात्र ठरल्या आहेत. म्हणजे जवळजवळ 80 लाख महिला या अपात्र ठरल्या असून या महिलांनी KYC ही प्रक्रिया केलीच नाही असे समोर आले आहे. आता भरपूर महिला अशा आहेत की ज्यांनी KYC केली होती आणि पात्र देखील होत्या तरी त्यांना लाभ मिळाला नाही. या योजनेतील अनेक पात्र लाभार्थ्यांनी त्यांची KYC ची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानंतरही अनेकांना हप्ता मिळाला नसल्याची तक्रार महिला व बालविकास विभागाकडे प्राप्त झाली आहे. ज्या महिलांना लाभ मिळत होता पण अचानक मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे लाभ त्यांना मिळाला नाही. म्हणजे भरपूर महिलांच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे पैसे आले पण भरपूर महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे देखील पैसे मिळाले नाही. मग अशा तक्रारी ह्या महिला व बालविकास विभागाकडे प्राप्त झाल्या की आम्ही पात्र असताना आमच्याकडे लाभ का नाही मिळाला. तर याची महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे की या तक्रारीची ही पडताळणी सुरू असून याबाबतही चौकशी सुरू केल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. KYC ही केलेली असेल आणि पात्र असेल ज्या महिलांना फेब्रुवारीपर्यंत हप्ता आलेला असेल तरी याची काय चालू आहे आता पडताळणी सुरू आहे अशी कुठून माहिती मिळालेली आहे महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान या योजनेतील अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि निवृत्ती वेतन धारकांनी हप्त्याची वाटप झाल्याची माहिती काही दिवसापूर्वी समोर आली होती. ज्या महिलांनी ज्या लाडक्या बहिणींनी पात्र नसतानाही देखील लाभ उचलला असेल तर अशा महिलांवर देखील कारवाई होणार आहे असं महिला व बाल विकास विभागाने वसुलीची मोहीम सुरू केली आहे असं महत्त्वाची अधिकाऱ्याकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे. आता ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला असेल पण त्यांना आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळालेला नसेल तर अशा महिलांना मे महिन्यामध्ये हप्ता मिळेल का किंवा त्यांना मे महिन्याचा हप्ता हा किती मिळेल 1500 मिळणार किंवा 4,500 रुपये मिळणार हा प्रश्न आता प्रत्येक लाडक्या बहिणींना पडलेला आहे. ज्यांना हप्ता आला नसेल किंवा ज्यांना आला असेल तर त्यांना मे महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्त्याची रक्कम 13 आणि 14 मे पासून देण्यास सुरुवात झाली होती. तर मे महिना हा संपलेला आहे तरी देखील महिलांना आता हा प्रश्न पडलेला आहे मे महिन्याचा हप्ता हा कधी मिळेल याच्याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची संख्या कमी झाल्यानं यावर होणारा खर्च देखील कमी होणार आहे. म्हणजे ज्या महिला 80 लाख महिला या का झालेल्या आहे अपात्र झाल्यामुळे आता जो भार होता सरकारवरती तो भारही देखील कमी झालेला आहे आणि त्याचा खर्च देखील कमी झालेला आहे. म्हणजे येणारा ज्या हप्ता असेल ज्या महिला पात्र असतील त्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये आता दिले जाणार आहे आणि हे 10 तारखेच्या आत असं GR जो आला होता आता त्या GR मध्ये नमूद केलं होतं की 10 तारखे ते 15 तारखेपर्यंत महिन्याच्या प्रत्येक दरमहा 1500 रुपये देण्यात यावे असं त्या GR मध्ये नमूद केलं होतं. तर नमो शेतकरी महासन्मान निधी आणि PM किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा केवळ 500 रुपये दिले जाणार आहे. काही लाभार्थी महिलांना लाडक्या बहिणींना 500 रुपये दिले जाणार आहे. तर 500 रुपये कोणाकोणाला मिळणार नमो शेतकरी महासन्मान निधी आणि PM किसान सन्मान निधी या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा केवळ 500 रुपये दिले जाणार आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला असेल आणि KYC केलेली आहे आणि पात्र देखील आहे
तरी देखील तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे की ज्या महिलांना आतापर्यंत लाभ आलेला नसेल किंवा ज्या महिलांना काही चुकीची नोंद झालेली असेल तर अशा महिलांची परत एकदा पडताळणी सुरू झालेली आहे. म्हणजे या महिलांना आता भरपूर महिलांना असं वाटत असेल की पडताळणी झालेली अपात्र महिला ह्या झालेल्या आहे. असं नाही, परत पडताळणी ही सुरू आहे असं अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. बाल विकास मंत्री अधिकाऱ्यांना देखील सांगितलेलं आहे की आता येणाऱ्या काही दिवसामध्ये KYC पडताळणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. ही तांत्रिक पडताळणी असल्यामुळे काही दिवस याला लागणार आहे. आणखीन काही दिवसानंतर ज्या महिलांना पैसे आले नसतील त्यांना काळजी करायची गरज नाही आहे. येत्या काही दिवसामध्ये ही पडताळणी पूर्ण होणार आणि ज्या महिला पात्र आहे त्यांना लाभ मिळणार आणि ज्या महिला अपात्र आहे त्यांना दरमहा 1500 रुपये मिळणार नाही आहे, त्या बाद होणार आहे. आणि ज्या महिला पात्र असतील तर त्यांना दरमहा 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अशी महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे. 80 लाख महिला लाडक्या बहिणी ह्या अपात्र झाल्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला असेल त्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि आता मे महिन्याचा देखील हप्ता मिळेल का, हे सगळं आपण आजच्या मोठ्या अपडेटमध्ये पाहिलेलं आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता आलेला असेल त्यांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल व कोणाला मिळणार, आणि काही लाडक्या बहिणींना परत पडताळणी होणार आहे तर कोणाची परत पडताळणी होणार आहे हे सर्व आजच्या अपडेटमध्ये आज आपण पाहिलेलं आहे. कोणतीही शंका आणि अडचण असेल तर कमेंट्स करा. अशाच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम येत असतात आणि अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा पुढच्या अपडेटसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.